नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वॉटरिंग मुसाफिरच्या एक नवीन ब्लॉगमध्ये। आजचा प्रवास आपला खूप खास आहे, कारण आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या भेटीसाठी। तर चला पाहूया। तर आता आपण आहोत अंधेरी मेट्रो स्टेशनला। आता आपण घाटकोपरचे तिकीट काढू इथून अंधेरी मेट्रो स्टेशनवरून, आणि मेट्रो पकडून आपण डायरेक्ट पोहोचू घाटकोपरला। मेट्रो आलेली आहे आपली आता। आपण डोंबिवली ट्रेन पकडूया आणि भांडूपला उतरूया। आता आपण भांडूप स्टेशनला उतरलं। आता ह्या लास्टवाल्या ब्रिजने, जसं अनिरुद्धने सांगितलं आहे, त्याला भेटायला आपण डायरेक्ट या ब्रिजने डायरेक्ट ईस्टमध्ये उतरणार आहोत। तर आता खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली तिकडे जाण्यासाठी, कारण का उत्सुकता खूप वाढली आहे आता खूप। तर आता आपण क्रॉस करून तिकडे भेटूया, आणि मग इथून पुढचा प्रवास आपला बाईकनेच होणार आहे। बघू शकता अनिरुद्धला तुम्ही इकडे, बाई फुल एकदम ड्रेसिंग विसिंग मारून आलेला आहे। आपण चाललो आहे मंदिराकडे, शिवाजी महाराज। तर आता आपला पुढचा प्रवास आता डायरेक्टली बाईकने होणार आहे। तर चला आता बाईकवर बसूया आणि डायरेक्ट आपण आता भिवंडीला जाऊया। आपण आता एंट्रीला वडपे गावच्या इथे आता एंट्री लागली आहे। इथून आपण आता थोडा वेळ 5 मिनटं जरा पाणी वगैरे पिण्यासाठी रेस्ट घेतला आहे। इथून मग आपण आता परत पुढे जाणार, आणि मग आपल्याला पुढे जॉईन करणार आहे राज। मग त्याला भेटूया आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया।
इथं पुढे चाललं आहे. तर आता आपण डायरेक्टली मंदिराच्या इथेच भेटूया. तर मित्रांनो फायनली आपण आता पोचला तिथे. तुम्हाला दाखवतो एंट्रन्स आता याचा. बघू शकता तुम्ही. आता आपण इथे आपण आता गाडी पार्क वगैरे करू आणि मग एंट्री करूया. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. हे सर्व बाहेरचा नजारा आहे असा. इकडे पब्लिक इकडून येत आहे भरपूर. शनिवार आहे तर गर्दी आहे खूप. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. हे सर्व इथं आहे बघू शकता तुम्ही. इकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इकडे छान असा एंट्रन्स आहे. खूप छान असे सर्व मावळे उभे आहेत इकडे. मस्त गार्डन सुद्धा आहे इकडे. इकडे ही तोफ आहे. ही तोफ बघू शकता तुम्ही. दर्शनासाठी जाण्याचा मार्ग. तर मग ही मंदिराची संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली इकडची? प्रथम तर जय शिवराय. आम्ही या परिसरामध्ये शिवजयंती खूप जोरात उत्सवात साजरी करायची. ती संकल्पना आमच्या संस्थेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मनात आली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनवू. आम्हाला लोकांना असं वाटलं नव्हतं की एवढं भव्य दिव्य मंदिर असेल. आणि 2017 रोजी संकल्पना मनात आलेली आणि 18ला या मंदिराचा भूमिपूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते झाला. तसंच मंदिराचं काम चालू झालं. 19ला जो कोरोनाची महामारी आली तीच परिस्थिती आमच्या अध्यक्ष डॉक्टर राजीव चौधरी यांच्या परिवारावर आली. म्हणजे एका महिन्यामध्ये आपल्या घरातली 3 व्यक्ती त्यांनी गमावली. आपली एक आई आणि 2 भाऊ. एवढी बिकट परिस्थिती असतानाही महाराष्ट्राला जसं खरंच शिवभक्तांची इच्छा होते किंवा छत्रपती शिवाजी राजांमुळे आपले हिंदू दैवतांचे मंदिरं सुरक्षित होते. ते राजाचं एकही मंदिर महाराष्ट्रात सुरू होतं. हीच मनात संकल्पना घेऊन 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. आज या मंदिराला 1.5 वर्ष झाला. पण 1.5 वर्षामध्ये या मंदिराकडे नाही 20 ते 22 लाख लोकांचं शिवभक्तांच्या इकडे येणं झालं. आणि 450च्या वर आपले जे शाळा आहेत त्या इकडे येऊन गेले. कारण या मंदिराला एखाद्या गड किल्ल्याचं स्वरूप दिलं. आजकालची युवा पिढी किंवा वृद्ध लोक गड किल्ल्यावर जाऊ शकत नाही. पण प्रत्यक्ष या मंदिरावर आल्यावर त्यांना प्रत्यक्ष गड किल्ल्याची आठवण देतात. आणि युवा पिढ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास साकारलेला आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या भूमीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चालू झाला. म्हणजे आपण पहिल्याच मिरवणमध्ये बघता आपले महाराष्ट्रांचे संतांचा मिरवण लावलेलं आहे. त्याच्यानंतर महाराजांचा पूर्ण इतिहास या मंदिरात साकारलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकता महाराजांच्या काळातले काही शस्त्रही इकडे ठेवण्यात आलेले आहेत. महाराजांच्या काळातल्या तोफाही इकडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती पाहता अयोध्यातील प्रभू श्री रामचंद्रांची ज्या मूर्तिकाराने मूर्ती घडवली त्याच मूर्तिकाराने
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवली. कारण या मंदिरावर महाराजांचा काहीतरी आशीर्वाद असेल, कारण 2018 रोजी ते नक्कीच. घडवायला दिली. त्याच्यानंतर मोदीजींनी तो शिल्पकार निवडून प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवली. आणि या मंदिराच्या नातेवाईकातून आपल्याकडे अनेक उपक्रम राबवते. आपण या मंदिराकडे भक्तनिवासचं काम चालू केलं. इथे हॉस्पिटल आहे, शाळा आहे, एज्युकेशन कॉलेज आहे आणि भविष्यात आपण छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिरही उभारण्याचा निश्चय केलेला आहे. आणि या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे जिथे एका वर्षामध्ये या मंदिराला पर्यटन स्थळ डिक्लेअर केलेलं आहे. तर या मंदिराकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काही अभिनेत्री म्हणजे गेल्या हप्त्यात रितेश देशमुख इकडे येऊन गेला, कमली येऊन गेली, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव अशा अनेक सिनी कलाकार या मंदिराकडे येऊन गेले. तर हा छोट्याशा वस्तीतलं गाव आहे. आज या गावात 20 ते 25 घरांचं गाव आहे, पण हा गाव पुन्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो मंदिराचे जे विश्वास्त आहेत हे सर्वसामान्य घरातील आहेत. म्हणजे कोणी इकडे पैसेवाला नाही, पण महाराष्ट्राला उदाहरण देऊन गेला का छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणारी युवा पिढी आहे. आणि जे पण शिवभक्त आपल्या मंदिराकडे येतील त्या आपल्याला ही महाराष्ट्रीयन वेशभूषा आहे तीच परिधान करून इकडे यावी. आणि येताना जो रस्त्यांचा त्रास झाला आहे ते लवकर मंजूर झालेलं आहे. म्हणजे दिवाळीनंतर ते रस्ते मार्गच लागणार आहेत. आणि तमाम शिवभक्तांना विनंती करत आहे की आयुष्यात तुम्ही एकदा तरी या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला भेट द्या. भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष आपला अनुभवाला मिळेल का आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच आलो. आणि जे पण शिवभक्त आहे जसं पंढरपूरला वारकऱ्यांचा मान दिला जातोय आषाढी एकादशीला, तसंच या मंदिराकडे रोजचे शिवभक्तांना आरतीचा मान दिला जातो. त्याच्यासाठी बुकिंग करावं लागते. सोशल मीडियावर त्या नंबरही आहे अध्यक्षांचा, त्याच्यावर तुम्ही आरतीचा जो मान पाहिजे असेल तर बुक करून घेऊ शकता. जय श्री जय श्री. आणि दादा मला एक गोष्ट विचारायचं, आपण जेव्हा महाराजांच्या मंदिरामध्ये येतो तेव्हा कोणतीही काळजी घेतली पाहिजे, जसं की आपण महाराजांच्या समोर पाठ न दाखवली पाहिजे किंवा कॅप न घातली पाहिजे, अशा अजून कोणत्या चुका आहेत ज्या आपण सामान्य नक्कीच. प्रथम तर मी तुम्हाला बोललो की आपण आपली जी महाराष्ट्रीयन वेशभूषा आहे तिच्याकडे जास्त लक्ष दिलं. कारण आजकालची जी युवा पिढी आहे ती जीन्स पॅन्ट किंवा जे फॅशनेबल कपडे आहेत त्याच्याकडे गेले. महाराजांच्या जेव्हा सभामंडपमध्ये जाते तेव्हा आपण इथे सेल्फीही बंद केले. कारण जेव्हा आपण सेल्फी घेतोय त्या महाराजांच्या पुढे आपण येतो आणि महाराज आपल्या मागे येते. त्याच्यानंतर जे गॉगल्स आहेत, कारण गॉगल्स लावून आपण फोटोही बंद केलेले. बरोबर. त्याच्यानंतर आपली डोक्यावरची कॅप आहे ती पण आपण इकडे घालून देतो. म्हणजे आत्तापर्यंत 1.5 वर्ष आले आणि सर्व शिवभक्त या गोष्टीचं पालन करतात. आणि महाराष्ट्रातलं पहिलं असं मंदिर असेल का जिथे सर्व लोकांची काळजी घेतली जाते आणि ती साफसफाई तर तुम्ही पाहू शकता. तर आमचं स्वच्छतेकडे जास्त लक्ष आहे. कारण तसं महाराष्ट्रात प्रत्येक गावात किंवा तालुक्यात असे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहायला पाहिजे. कारण या मंदिराचं एक प्रेरणास्थान झालं आहे. कारण हा मंदिर सुरक्षित राहिलं तर महाराष्ट्रात अनेक मंदिरे बनतील, सुरक्षित बनतील आणि सुरक्षित राहतील. तर नक्कीच तुम्ही या मंदिराकडे येऊन पाहावे. जय श्री. हा मंदिर बांधल्यापासून एक गावाला काय ओळख भेटली तुमच्या आणि गावाचा काय फायदा झाला याच्यामध्ये? नक्कीच गावाला म्हटलं तर तालुक्याला बोललं तर वाटली ठरेल. कारण भिवंडी तालुका हा ट्रॅफिकसाठी जास्त फेमस आहे. पण आज या मंदिरामुळे एक छोट्याशा गावामुळे पूर्ण महाराष्ट्रभर देशभर, कारण या मंदिराकडे देशातूनही शिवभक्त यायला लागलेत किंवा परदेशातून शिवभक्त यायला लागलेत. म्हणजे एखाद्या भिवंडी तालुक्यातील एक छोट्याशा गावाने पूर्ण जगभर आपलं नाव रोशन केलेलं आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या तोफा होत्या. म्हणजे भिवंडी जवळीने एक कालीस दशेरी गाव आहे. म्हणजे मेट्रोचं खोदकाम चालू असताना महाराजांच्या काळातल्या काही तोफा सापडल्या होत्या. आणि तिथले जे सरपंच आहेत मॅडम वैशाली देवानंद चाले मॅडम, त्या मॅडमने आपल्याकडे 2 तोफा या मंदिरासाठी दिलेले आहेत आणि त्यांची आम्ही खूप आभारी आहे. आणि आज छोट्याशा गावात म्हणजे तुम्ही 20 ते 25 घरांची वस्ती असलेला गाव आहे आणि एवढ्या आतमध्ये. पण जेव्हा इकडे शिवभक्त येतात आम्हाला असं वाटत नाही की आज कुठलाही शिवभक्त इकडे नाराज होऊन गेला आहे. तर एवढ्या रस्ते खराब असतानाही इकडे येतात. तर जेव्हा इथे मंदिराचा प्रवेशद्वार बघतात तेव्हा त्यांचं मन प्रसन्न होतं. महादरवाजा पाहतात. कारण या मंदिराचा जो महादरवाजा आहे आज संभाजीनगरवरून आले आहेत. त्या मंदिराचे जे शिल्पकार आहेत ते नांदेडचे शिल्पकार होते. तरी आपण दगड पाहतो. हा दगड आपल्याला आलेला आहे संगमनेरवरून आणि त्यातले कारागीर होती नाशिकवरची. त्या आठवणी पाहतात. हे आपल्याला डोंबिवली असू दे, भिवंडी असू दे किंवा मुंबई असू दे अशा ठिकाणून आणले आणि ते रंगरंगोटी फ्रेमच्या केलेले आहेत. ते शिल्पकार कोकणातले होते आणि महाराजांची जी मूर्ती बनवण्यात ही म्हैसूर कर्नाटक येथे बनवलेली. आणि महाराजांचा अति जो दाबर असला दरवाजा बघतात हा ओडिसावरून आलो. म्हणजे पूर्ण
देशातून या मंदिराला तारागी झालेली. तरी किती भाविक येतात इथे म्हणजे महिन्याला आणि वर्षाला? कारण त्याला तेच सांगतात, आजपर्यंत आम्हाला कॅल्क्युलेशनच समजलेलं नाही का दुसऱ्या दिवशी किती लोक येतील. कारण इथे शनिवार असला तर 10,000 प्लसच शिवभक्त येतात आणि शनिवारी 5,000 प्लस आणि इतर दिवशी 3-2,500 शिवभक्त इकडे मंदिराकडे येणं असतं. धन्यवाद दादा, तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आता आपण इकडे वरती आलेलो आहोत. तर बघू शकता आता सूर्य मावळत आहे आणि एवढा भारी व्ह्यू झालेला ना इकडे, काय सांगू तुम्हाला. मन इकडून जायचं इच्छाच होत नाही माझी. तर पूर्ण परिसर आता लाईट वगैरे चालू होत आहेत. नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. डॉक्टर राजभाऊ चौधरी, संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट. आज छत्रपती शिवरायांचं हे मंदिर महाराष्ट्रातलं प्रथमच मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा लोकार्पण सोहळा 17 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तेव्हापासून ते आजपर्यंत इथे हजारोच्या संख्येने रोज शिवभक्त येत असतात शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी. हे छत्रपती शिवरायांचे मंदिर उभारण्याचं आमच्या प्रतिष्ठानचं एकमेव उद्दिष्ट होतं की छत्रपती शिवरायांचे जे विचार आहेत ते युवा पिढीला कळावे, त्याचबरोबर येणाऱ्या भावी पिढीलासुद्धा शिवाजी महाराजांचे विचार वर्षानुवर्ष टिकून राहावे, यासाठी हे शिवकार्य जे आपण निर्माण केलेले आहे. गेल्या वर्षभरामध्ये इथे जवळपास 12 ते 15 लाख शिवभक्त इथे येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर इथे एका वर्षभराच्या आतमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठाला शासनाकडनं पर्यटन व तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ह्या मंदिराकरता महाराष्ट्र शासनाकडनं आपल्या या मंदिराच्या परिसर डेव्हलपमेंटसाठी जवळपास 80 करोड रुपयाचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये इथे येणारे जे रस्ते आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी चांगले आणि मोठ्या प्रमाणात झालेले दिसणार आहेत. तरी या आपण केलेलं निस्वार्थ शिवकार्य आज त्या ठिकाणाला महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेतलेली. हजारो शिवभक्त रोज येत असतात आणि आपले महाराजांच्या समोर ते वंदन करत असतात. असेच शिवभक्त यापुढे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही यथोचित शिवरायांचं कार्य, शिवरायांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. जय शिवराय. एक प्रश्न होता माझा, तुम्हाला ही कल्पना कशी काय सुचली, म्हणजे ही संकल्पना सुचण्यामागचं एकमेव उद्दिष्ट आणि आमचं धोरण होतं की ज्या शिवाजी राजांमुळं आपल्या हिंदू धर्माची मंदिरं टिकली आणि मंदिरातली देव टिकले, त्या राजांचं मंदिर होणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण शिवाजी महाराज नसते तर आज आपण हिंदू म्हणून वावरणं सुद्धा नसतो. ज्या राजांमुळं मंदिरं वाचली अशा राजांचं मंदिर होणं ही खूप मोठी काळाची गरज होती. त्यामुळं आम्ही हे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्याचं काम केलं. मी ऐकलं की तुम्ही आता ह्याच्या पुढे नेक्स्ट छत्रपती संभाजी महाराजांचं पण करणार आहात असं. नक्कीच आम्ही छत्रपती शिवरायांचं जसं या आपल्या स्वराज्यासाठी योगदान आहे तसंच आपला हिंदू धर्म काय असतोय आणि आपल्या धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीवाचं पूर्ण बलिदान दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी. जगावे कसे हे शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगून गेले, तसेच मरावे कसे हे संभाजी महाराजांनी सांगितले. धर्मासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण आजसुद्धा आमच्या अंगावर शहारे येतात की त्या राजांचा
औरंगजेबाने किती करून अंत केला तरीसुद्धा त्यांनी आपल्या धर्मासाठी त्यांनी कधी त्यांचे विचार बदलले नाही. अशा राजांचं सुद्धा आम्ही मंदिर उभारण्याचं काम करणार आहोत. आमचं त्याच्यावर काम चालू आहे. येत्या काही वर्षभरात ते आपल्याला नक्की दिसून येईल. धन्यवाद तुमचं. आणि अशीच संकल्पना तुम्ही साकारत राहा. आणि असं आपल्या फक्त महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतामध्ये मंदिर झाले पाहिजेत महाराजांचे, हीच इच्छा आहे आमची पण. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. हा असा पार्किंग एरिया आहे इकडचा पूर्ण. आणि इकडे हे जे आहेत ते सर्व खायची दुकानं त्यांचीच मंडळाची. तर हे सर्व गाववाल्यांचेच आहेत इकडे सर्व. आणि आता आपण नाश्ता करणार आहोत. तर चहा पिवतात आम्ही, संध्याकाळ झाली त्याच्यामुळे चहा बिस्किट. आता आपला नाश्ता वगैरे आलेला आहे सर्व. नाश्ता पण करूया. तर मंदिराच्या लाईट्स वगैरे तिकडे लागलेले आहे. मंदिराच्या लाईट्स वगैरे तिकडे लागलेले आहेत. तर आता फक्त आपला लास्टचा ड्रोन शॉट वगैरे एक राहिला आहे. ड्रोन शॉट राहिला आहे. आणि महाराजांची जी तिथे क्लासेसमध्ये सर्व माहिती सांगितली आहे ती आपल्याला फक्त एक्सप्लोअर करायची आहे. मग आपला परतीचा प्रवास चालू होईल. लाईट लागल्यावर एवढं सुंदर दिसतं ना मंदिर. आता आपण सर्व त्यांची महाराजांची जी हिस्ट्री आहे संतांपासून ते पूर्ण त्यांच्या इतिहासाबद्दल ते आपण आता इथे बघणार आहोत. इकडे आपले सर्व संतांचे इकडे फोटो वगैरे आहेत. इकडे ज्ञानेश्वर महाराज आहेत, विठ्ठल माऊली आहेत, ज्ञानदेव महाराज आहेत. इकडे त्यांचे सर्व इकडे मिनेचर आहेत. इकडे आपल्याला खाली त्यांची माहिती दिलेली आहे सर्व. हे जी फ्रेम आहे ते महाराज बसलेले आहे त्याच्यावरती सिंहासनावरती. तर ते दाखवलेलं आहे इकडे. तर किती छान मूर्ती बनवलेली आहे इकडे. आणि हे जे सर्व काम केलं आहे ना ते कोकणातले कलाकार आहेत त्यांनी केलेलं आहे. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ ज्यांच्या संस्कारातून हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. या फ्रेममध्ये 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचा ऐतिहासिक क्षण साकारला आहे. या दृश्यामध्ये जिजाऊ माता शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि पराक्रमाच्या कथा सांगून स्वराज्याचे धडे देताना दाखवले आहे. महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ही तलवार बघता आहे आई भवानीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानली जाणारी भवानी तलवार महाराजांच्या शौर्याची ओळख आहे. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनातून शिवरायांना अध्यात्म आणि समाजसेवेची प्रेरणा मिळाली. महाराजांना जिजाऊंनी किल्ल्यांचे महत्त्व समजावून स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली. महाराजांनी मावळ्यांना एकत्र करून स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. रयतेवरचा अन्याय दूर करून स्वराज्याची भावना जनतेमध्ये जागवली. (1659) मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा वध करून मोठा विजय मिळवला. इकडे सर्व शस्त्र जे आहेत तर हे शिवाजी महाराजांच्या काळातले सर्व इकडे. इथे सर्व दाखवलं आहे कोणत्या शस्त्राचं काय नाव आहे. हे जे शिलानम, मराठा कट्यार, कैची कटार, बडा जामदार सर्व इकडे दिले आहे. त्यांची माहितीसुद्धा इकडे दिलेली आहे. त्यांचं वजन किती आहे, लांबी किती आहे, वैशिष्ट्य किती आहे. हे जे आहे ते वाघ. हे सर्व शस्त्र शिवाजी महाराजांच्या काळात यूज व्हायचे.
छान असं बनवलेलं आहे. ज्यांची ती संकल्पना होती, अध्यक्षांनी जे आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये, तर खूप छान प्रकारे त्यांनी मंदिर बनवलेलं आहे. आणि असे मंदिर आपल्या प्रत्येक महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात सर्वीकडे असले पाहिजेत. महाराजांनी समुद्राचे महत्त्व ओळखून भारतातील बलाढ्य आरमार उभे केले. खूप छान असं बनवलं आहे. सर्व बघू शकतो, इथे शँडिलियर लावलेले आहेत, फॅन आहेत कोणाला गरमी नको व्हायला म्हणून. आणि हे आपला इतिहास, नक्कीच हे बघून आपली पुढची पिढीनं आपला इतिहास समजेल. बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत प्राणांची आहुती देत महाराजांना सुरक्षित पोहोचवले. महाराजांनी लाल महालात धाडसी हल्ला करून शाहिस्तेखानाची बोटे छाटली. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्यात नजरकैदेत ठेवले होते, तेव्हा मिठाईच्या पेटाऱ्यांतून चतुराईने सुटका केल्याचा प्रसंग. इतिहासातील अनेक महत्त्वाचे प्रसंग येथे दाखवले आहेत. हे आहे शिवकालीन शस्त्रदालन. यामध्ये शिवकालीन तलवारी, भालेढाली आणि विविध युद्धशस्त्रांचा संग्रह दाखवण्यात आला आहे. याच शस्त्रांच्या बळावर शिवरायांच्या मावळ्यांनी अनेक लढाया जिंकत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्रत्येक शस्त्र हे केवळ युद्धाचे साधन नव्हते, तर स्वराज्याच्या संरक्षणाचे सामर्थ्य होते. या शस्त्रांमागे मावळ्यांचे धैर्यनिष्ठा आणि बलिदान दडलेले आहे. हा शस्त्रसंग्रह आजही त्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देतो. शिवकालीन चिलखत, जिरेटोप, भाले आणि इतर संरक्षणात्मक युद्धसाहित्य पाहायला मिळते. युद्धभूमीवर मावळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शत्रूवर प्रभावी हल्ला करण्यासाठी या सर्व साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. हे आहे अष्टप्रधान मंडळ. महाराजांनी सुयोग्य प्रशासनासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. स्वराज्याचे पहिले स्थापत्य अभियंता हिरोजी इंदकर यांनी रायगडाच्या भव्य आणि अभेद्य बांधकामाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. हत्तीसारख्या बलाढ्य शत्रूलाही पराभूत करणारे येसाजी कंक हे शिवरायांच्या पराक्रमी मावळ्यांपैकी एक होते. आपल्या बाळासाठी एक आई काय करू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे हिरकणी गुज. वेडात मराठे वीर दौडले 7. स्वराज्याच्या रक्षणासाठी 7 मराठा वीरांनी नेसरीच्या रणभूमीवर दिलेले बलिदान आजही इतिहासात अजरामर आहे. रायगडावर निघालेली ही राजेशाही मिरवणूक हिंदवी स्वराज्याच्या वैभव, पराक्रम आणि अभिमानाचे जिवंत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला. काशीचे विद्वान पंडित गारभट यांनी हा ऐतिहासिक सोहळा वैदिक पद्धतीने संपन्न केला. या सोहळ्यानंतर शिवरायांनी छत्रपती हे पद धारण केले आणि स्वतंत्र मराठा साम्राज्य व हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे शौर्य, स्वाभिमान आणि अतुलनीय बलिदानाचा प्रेरणादायी इतिहास आहे. महाराणी ताराबाई या स्वराज्याच्या शूर आणि दूरदर्शी राणी होत्या. या विक्री दालनामध्ये शिवचरित्राशी संबंधित पुस्तके, स्मृतिचिन्हे आणि पारंपरिक वस्तू उपलब्ध आहेत. बघू शकता मंदिर किती छान दिसतंय तुम्हाला. लाईट लागल्यावर एवढा भारी लुक आहे ना, काय सांगू तुम्हाला. मंदिराचा हा रूप बघून आहे ना, मन खरंच तृप्त झालं.
जर तुम्ही शिवभक्त असाल तर नक्की या स्थळाला भेट द्या. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि द वंडरिंग मुसाफिरला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपला आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपला सर्व इकडे आज कवर केलेलं आपण इकडे शक्तिपीठ आहे भिवंडीतलं. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा